नंदुरबार शहरातील बस स्थानक परिसरात 21 डिसेंबर 2023 रोजीच्या सकाळी 5:30 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान सन्या जगताप यांची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राप्त पोलीस माहितीनुसार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार तालुक्यातील सोनगीरपाडा गावातील मिस्त्री काम करणारे सन्या नाथा जगताप हे काही कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी आपली मोटारसायकल क्रमांक MH39 B 6934 ने बस स्थानक परिसरात आले होते। त्यांनी आपली मोटारसायकल बस स्थानक परिसरात उभी केली होती। 21 डिसेंबर 2023 रोजीच्या सकाळी 5:30 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान ती मोटारसायकल तेथून चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 11 जानेवारी 2024 रोजी 4:47 नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सन्या नाथा जगताप वय 38 वर्ष राहणार सोनगीरपाडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस नाईक बलविंद्र ऋषी करीत आहे। दिनांक 10 जानेवारी रोजीच्या मध्यरात्रीत शमशेरपूर गावातील ओंकार बुला पाटील यांच्या ओट्यावरून कापूस चोरीला गेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 4 संशयितांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात कापूस चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राप्त पोलीस माहितीनुसार शमशेरपूर गावातील शेतकरी ओंकार बुला पाटील यांच्या ओट्यावर शेतातून काढून आणलेला 1 क्विंटल कापूस ठेवलेला होता। 10 जानेवारी 2024 रोजीच्या मध्यरात्रीत संपूर्ण कापूस चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 11 जानेवारी 2024 रोजी रात्री 8:30 वाजता नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अनिल नहानू शिरसाट वय 23 वर्ष राहणार शमशेरपूर यांच्या फिर्यादीवरून संशयित इसम संदीप रमेश अहिरे, सुनील लिंबा न्याय, जंगल गोरखसिंग वळवी, शरद सुदामबिल सर्व राहणार शमशेरपूर यांच्या विरुद्ध कापूस चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हवालदार मोतीराम बागुल करीत आहे। दिनांक 11 जानेवारी गुरुवार रोजी नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाचे 5वे अधिवेशन पार पडले। या अधिवेशनातील ठरावांची संपूर्ण माहिती देण्यासाठी आज 12 जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाच्या वतीने काल 11 जानेवारी 2024 रोजी श्री क्षेत्र प्रकाशा येथे मांडण्यात आलेल्या ठरावाबद्दल सखोल अशी माहिती श्री महंत पंडित गुरुजी यांनी दिली। हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघाचं 5वं अधिवेशन कालच्या दिवशी श्री क्षेत्र प्रकाशा येथे श्री संत महंत द्वाराचार्य आचार्य महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात पार पडले। धर्माच्या कार्यकर्त्यांना काही ठराव पास करण्यात आले। त्या ठरावाच्या माध्यमातून हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघातर्फे समस्त जनजागृती करण्यात आली। कार्यक्रम अतिशय उत्तम झाला। संघाचं सर्वात महत्त्वाचं ब्रीद वाक्य आहे, तो कोणत्या जातीचा नाही, कोणत्या पंथाचा नाही, ना पक्षाचा नाही, तो हिंदू धर्माचा आहे। आजपासून आम्ही एक तत्व स्वीकारतोय, आमची जात आमच्या घरात, पंथ दारात आणि धर्म मात्र बाहेर जगामध्ये आमचा एकमेव धर्म म्हणजे हिंदू आहे। आजपासून आम्ही कोणत्या जातीचे नाही, कोणत्या पंथाचे नाही, आम्ही हिंदू हीच जात, हिंदू हाच धर्म असं आम्ही गृहीत धरलेलं आहे आणि ते प्रत्येक हिंदूने कर्तव्य पार पाडावं। ब्राह्मणापासून चातुर्वर्णापासून तर सर्वसामान्य घटकांपर्यंत सर्वांना समान न्याय आणि समान भक्ती करण्याची संधी प्राप्त व्हावी, हा ठराव मोठ्या प्रेमाने तिथं स्वीकारण्यात आला। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। नंदुरबार जिल्ह्यातील व्हॉलंटरी शाळेच्या सभागृहात आज 12 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांत जिल्हा नंदुरबार व्हॉलंटरी महिला मंडळ संस्था व जलकल्याण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरात 52 रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे। यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाला
जळगाव विभाग प्रमुख ॲडव्होकेट भरतजी मराठे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा महामंत्री ॲडव्होकेट स्वाती पाटील, अधिवक्ता परिषद नंदुरबार जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश कुलकर्णी, महिला जिल्हा अध्यक्षा ॲडव्होकेट कल्पना पाटील, जिल्हा सहमंत्री ॲडव्होकेट सचिन राणे, महिला जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट विनया मोडक, प्राचार्य नयना पाटील, ॲडव्होकेट संदीप जैन, ॲडव्होकेट दिनेश पाटील, ॲडव्होकेट अनिल सराफ, ॲडव्होकेट विठ्ठल पठारिया, ॲडव्होकेट सुनील पावरा, ॲडव्होकेट हर्षल कुलकर्णी, ॲडव्होकेट विनोद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.